राज्यभरामध्ये महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। त्या धर्तीवर नांदेडमध्ये सुद्धा सर्वच पक्ष जे आहेत आपापल्या परीने महापालिका निवडणुकीची तयारी करत आहेत। नांदेडमध्ये पाहिलं तर युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही। महायुतीतील जे मित्र पक्ष आहेत कुणासोबत कोण युती करणार हे चित्र आणखी स्पष्ट झालेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवसेना शिंदे शिवसेनेला युतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे। त्यांच्या 2 बैठका सुद्धा पार पडलेल्या आहेत। मात्र युती संदर्भात जे आहे अंतिम निर्णय जो अद्यापही झालेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 दिवसापूर्वी नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे नांदेडमध्ये आले होते। ते नांदेडमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना युती संदर्भात प्रस्ताव देण्यात आलेला आहे। त्यांनी सुद्धा यावर सकारात्मक असं त्यांचं आपलं मत नोंदवलेलं आहे। आमच्या कार्यकर्त्यांना जर बळ मिळत असेल, त्यांना जर न्याय मिळत असेल तर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत यायला तयार असल्याची माहिती जी आहे ते प्रकाश आंबेडकरांनी चर्चेमध्ये दिल्याचं आपल्याला समजते। त्याचबरोबर पुण्यामध्ये ज्या धर्तीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महापालिका जी निवडणूक आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत। त्याच धर्तीवर नांदेडमध्ये सुद्धा अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नांदेड महानगरपालिका निवडणूक आहे जे एकत्र लढण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते कमल किशोर कदम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती जी आहे आज राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलेली आहे। आम्ही त्यांना फोनद्वारे संवाद साधलेला आहे आणि युती संदर्भात त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली आहे। प्राथमिक स्वरूपात ही चर्चा झालेली आहे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही या युती संदर्भात जो आहे तो निर्णय घेणार असल्याचंही चिखलीकर यांनी सांगितलेलं होतं। त्याचबरोबर राष्ट्रवादी जी अजितदादांची राष्ट्रवादी आहे ती शिवसेनेसोबत आज त्यांची चर्चा होणार आहे। राष्ट्रवादीचे नेते चिखलीकर आणि शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांच्यामध्ये आज चर्चा होणार आहे युती संदर्भात। नेमकं या दोन्ही पक्ष सोबत बसणार का शिवसेना भाजप सोबत बसणार यावर आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र एकंदरीत जर चित्र पाहिलं तर महायुतीतील जे मित्र पक्ष आहेत ते आजच्या घडीला सध्याच्या स्थितीमध्ये एकमेकांशी जी युती संदर्भात जे आहे त्याची पूर्ण चर्चा झालेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु पुण्याच्या धर्तीवर ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत त्याच धर्तीवर नांदेडमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी नांदेड महानगरपालिकेची जी निवडणूक आहे एकत्र लढण्याची जी शक्यता सांगण्यात येते। त्याचबरोबर त्याचे संकेत सुद्धा राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र निवडणूक लढणार का राष्ट्रवादी शिंदे सेनेसोबत जाणार का भाजप सोबत जाणार आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, नांदेड।